ह्या भारतामध्ये एका गरीबाला आणि एका श्रीमंताला एका रांगेमध्ये उभं करून जो मतदानाचा हक्क दिला, त्या मतदानामधून ह्या भारताचा एक राजा निवडण्याचा जो प्रयत्न केला, असे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ऐसा चाहू राज में जहाँ मेरे सबन को अन्न होता बड़ा सब बसेरा राज सामाजिक समतेचा मूलमंत्र देणारी तर अटॅचेबल असा ग्रंथ बाबासाहेबांना ज्यांनी अर्पण केला ते संत रविदास महाराज, ज्यांच्या अभंगातून ज्यांच्या कीर्तनातून तुम्हा आम्हाला विचाराची देवाणघेवाण झाली असे संत तुकाराम महाराज, ज्यांनी अखंड 32 वर्ष या स्वराज्याला झेललं, तुमच्यासाठी बलिदान दिलं असे संभाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, माता रमाई व तमाम महामानवांना आणि महामायांना आपल्या सर्वांच्या टाळ्याच्या गजरात स्वागत करूया। मला 10 वाजताचा वेळ दिला होता तुमच्याकडे, 11 वाजत आले, 1 वाजता माझं विश्रांतवाडीला आपलं व्याख्यान आहे, त्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, मला इथून निघायचं आहे। तेव्हा साहेबांनी भोसले साहेबांनी बंधूंनी विषय दिला होता, तो विषय घेऊनच मी बोलणार आहे, तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मागच्या वर्षी जेव्हा आम्ही व्याख्यानाला तिकडे पुण्याला आलो होतो तेव्हा आम्ही आराखडा काढला होता की खरोखरच आपण वैचारिक पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो का, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो का, तर नाही। बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं का आजपर्यंत आपण करतोय काय, आपली तिसरी पिढी जर आली असेल आणि ते जर नाचण्याचाच वेळ आहे घालत असेल तर उच्च शिक्षण घेऊन आपले मुलं मुली हे संसदमध्ये जातील तरी कधी, हा विचार तुम्हाला आम्हाला घेणं गरजेचं आहे। तर तो आम्ही घेतोय का, आम्ही घेऊन तो आपल्या मुलांना देतोय काय, तर नाही। याचं सरळ उत्तर आहे, कारण आपण काय करतो की नाच करण्यात आजही व्यस्त झालेलो आहे। मला 2 तारीख आलेल्या होत्या कराडच्या, मी बंधूंना सांगितलं सुद्धा आणि बाहेरची, तर तिथं नाच गाणं असल्यामुळे डीजेवर फक्त नाचत असल्यामुळे मी तिथे गेलो नाही, कारण वैचारिक पद्धतीने जर जयंती साजरी होत असेल तर ती खरी जयंती, तीच आपण तो बर्थडे आपण साजरा केला पाहिजे। पण आपण तो एवढ्या वर्षाचा केलाय का, आपण काय करतो आहे, तर आपण वैचारिक पद्धतीने जर बघितलं तर आपण त्या दिवशी आपण यांना घेऊन संविधान पठण केलं पाहिजे। संविधान पठण नाही तर धम्मपद आपण ते आपण बनवतो का, हे आल्या पाहिजे आणि साहेब पण आले पाहिजे, बसायचं आणि 30 रुपये घ्यायचं आणि काढते ना कमी काढू। जर भीमस्मृती असेल, भीमस्मरण असेल तर याचा अर्थ तरी आहे काय, हे आपल्याला कळतंय का। मागच्या वर्षी आम्ही इकडे आलो तर ह्या पुण्यामध्ये 3,500 कोटी रुपयाचा फक्त डीजे साठी खर्च झाला, मग तुम्ही आम्ही वैचारिक पद्धतीने जयंती साजरी करतो का। तुम्हा आमच्या मुलींना आज धम्मवर्ग जर भरवले तर काय त्याच्यावर काय परिणाम होईल, ते प्रबोधनकार होतील का। आपल्या समाजामध्ये आज खूप विस्तार परिसर असा झालेला आहे की आजही बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नाहीच आहे, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्याकडे असतील तर मग आपण करतो काय। पण तुम्ही आम्ही जे आतापर्यंत जे चालवलं आहे परंपरेने, मग तेच जर चालवत असेल तर येणारी पिढी जी आहे ते पण तसेच करेल, मग बाबासाहेबांचे विचार कधी घेणार। मग म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की जे ही आताची मुलं आहेत, हे जे मुलं मुली आहेत, त्यांना तुम्ही वैचारिक पद्धतीने हे विचार दिले पाहिजे। तरुण वर्गांनी बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जर खरोखरच शिक्षण घेत असाल तर तुम्ही जेव्हा संसदेत होता तर बाबासाहेबांचं होतं की तुम्ही शासनकर्ते जमात व्हा, तर आपण ते करतोय का, आपल्या मुलांना मुलींना शिकवतो का, उच्च शिक्षण देतोय का। आपल्या बाबाला जर DSC डिग्री फॉरेनला जर केलं असेल तर मग आपण कुठं थांबलेलो आहे, त्यावेळेस तर काही सुविधा नव्हत्या, पण आज जर सुविधा असेल तर मग आपली भरकटलेली जे मुलं मुली आहेत ते आहेत तरी कुठं, आपण लक्ष देतोय का, परिपूर्ण त्यांना वेळ देतोय का, तर आपण देत नाही। याचा विचार आपण केला पाहिजे। आपण फक्त जयंती आली, पुण्यतिथी आली तेवढा पुरता आपण नतमस्तक होतो, याच्या पलीकडे काहीच नाही। विचार करा, ह्या गोष्टीला धरून तुम्ही जर चाललात, आज जर प्रबोधनासाठी मुलं मुली जर हजर राहिले तर आज ही इथं गर्दी आहे, याच्यापेक्षा जास्त गर्दी वाढेल, कारण काहीतरी नवीन तुम्हाला मिळेल। पण हे तुम्ही घेतायत का, आज कुठेतरी डीजे असेल तर तुम्ही जाऊन आपण तिकडे थांबतो आणि तेवढं घेऊन घरी येतो, झाली जयंती। बाबासाहेबांना शिवाजी महाराजांनी आपल्याला जे सांगितलं, शिवाजी महाराज जर लोक असेल प्रतिमचंद्र लेखनी वर्धेश विश्ववंदिता, तर आपण त्याचा आराखडा घेतो का, आपण त्याचा अर्थ समजून घेतो का। भगवान बुद्धाने जेव्हा 5 भिक्खूंना घेऊन जेव्हा पहिलं परिवर्तन केलं असेल तर ते कसं असेल, ते धम्मपद आपण वाचलंय का, तर नाही, आपण वाचतच नाही। वाचलं असतं तर माझ्या ठिकाणी तुम्ही जिथं असता ना उभे, आणि काहीतरी बोललं असतं, काहीतरी सांगितलं असतं, तर ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील। आपण आजच विचार केला पाहिजे की ह्या मुलांना द्यायचं तरी काय,
आज तरुण पिढी भरलेली आहे. आम्ही जेव्हा बाहेर जाऊन त्याची बघतो तर तरुण पिढी व्यसनात आधीन झालेली आहे. तरुण पिढीला कळत नाही काय करायचं. आम्ही याला गेलो होतो टाटा मेमोरियल हॉस्पिटलला. तिथं सगळ्यात जास्त पेशंट जे असते ना तरुण पिढी असते. पण तरुण पिढी आहे तरी कुठे? बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की तरुण पिढी बालपणात आपण काही करू शकत नाही, त्यामध्ये मॅच्युरिटीच नसतो आणि म्हातारपणात फक्त आपण सपोर्ट करू शकतो तरुण पिढीला. पण तरुण पिढी ही जी आहे ही तरुण पिढी जर शिकतच नसेल, कुठेतरी भरकटलेली असेल तर बाबासाहेबांचं स्वप्न साकार होणार. तरुणाईच्या जनावरात भवानीच्या मागाने जर आपण फिरत असेल तर तो तरुण वाया गेलेला असेल. त्या तरुणाला बाहेर निघणं गरजेचं आहे, त्याला आपणच काढू शकतो. म्हणून तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे, आजच्या तरुणाईने धम्मवर्ग भरवले पाहिजे. जिथे कुठे तुमचे बुद्धविहार असेल तिथं धम्मवर्ग भरवले पाहिजे आणि बुद्धांचं पठण झालं पाहिजे, संविधानाचं पठण झालं पाहिजे. आज संरक्षण असणं गरजेचं आहे. तुमच्या आमच्या मुलीला जर हे मिळत असेल तर तुम्हाला आम्हाला कुठं जायची गरज नाही, कुठं अंधश्रद्धेत जायची गरज नाही आणि कुठं डीजेवर नाचायची गरज नाही. तुम्ही डोक्यावर घेण्यापेक्षा आम्ही नेहमी सांगतो व्याख्यानाला बंद आणि कुठे जात असेल आम्ही नेहमी सांगतो खेड्या वेळात आम्ही जात होतो, आम्हाला बोलवतो. परंतु विषय असा होता की तिथं आम्हाला ते दिसतच नाही. आज आम्ही करतोय का? आम्ही आता माझ्याकडून आज 4 ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प चालू आहे, चेकअप कॅम्प चालू आहे. परंतु हे सर्व करत असताना ह्या गोष्टी जर तुम्ही घेतच नाही, येणं आणि नतमस्तक होणं ह्या गोष्टीला काहीच नाही. म्हणून इथून आपण काय केलं पाहिजे, तर इथून आपण धम्मवर्ग भरवले पाहिजे. माझं पुस्तक पुढच्या महिन्यामध्ये येत आहे, तरुणांच्या समस्या आणि त्यांचं निवारण. ते तुमच्याकडे मी सादर करेन. पण हे करत असताना आज खरोखर आपण आपल्यासाठी वेळ देतो का, आपल्या परिवारासाठी वेळ देतो का?